जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहत असताना शिष्य लक्षणामध्ये समर्थ आता सांगतायत, शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी. या दोन गोष्टींना समर्थांना सांगावं लागलं आणि तेही नसावा या दृष्टिकोनातून. उपदेश करण्याच्या दोन पद्धती असतात, कशा पद्धतीनं असावं हे सांगणं आणि कशा पद्धतीनं नसावं हे सांगणं. अविवेकी असणं म्हणजे नेमकं काय? विवेकाचा परमार्थदृष्ट्या किंवा शास्त्रदृष्ट्या अर्थ म्हणजे आत्मानात्मविवेक किंवा नित्यानित्य वस्तू विचार. पण त्या अर्थापर्यंत जाण्याआधी आपण विवेकाचा सर्वसामान्य अर्थ पाहूया. आपण भाजी खरेदी करायला बाहेर पडलो. एके ठिकाणी 15 रुपये पावशेर मिळत आहे आणि दुसऱ्या ठिकाणी 25 रुपये पावशेर मिळत आहे. अगदी शेजारी शेजारीच. स्वाभाविक आहे 15 रुपये पावशेरनं भाजी घेणं हा विवेक आहे. बरं, भाजीतही विशेष फरक नाही, सारखीच भाजी आहे, तर मग 15 रुपये पावशेर घेणंच योग्य नाही का? हेही ज्याला कळत नाही तो परमार्थ साधना काय करणार? समर्थ अनेक ठिकाणी म्हणतात की जो प्रपंच चोखपणे करू शकत नाही तो परमार्थी होऊ शकत नाही. सर्वसामान्यतः आपला असा समज असतो की जीवनात आणखी काही करायला जमलं नाही म्हणून हा देवदेव करायला लागला, परमार्थाला लागला. पण वस्तुस्थिती अशी आहे की परमार्थाला लागणं हे प्रपंचापेक्षा कितीतरी कठीण आहे. आपण मात्र असा समज करून घेतो की बाकी काही याला आयुष्यात जमलं नाही म्हणून हा अध्यात्माकडे वळला आहे. व्यावहारिक चतुरता किंवा प्रापंचिक शिस्त ज्याच्याजवळ नाही तो परमार्थही नीट करू शकत नाही. कारण शिस्त असणे, चोखपणे व्यवहारामध्ये राहणे, आपापल्या गोष्टी नेटकेपणानं करणे या सर्व आपल्या आचरणाशी संबंधित आहेत आणि आचरण सोडून परमार्थ कदापि करता येत नाही. त्यामुळं शिष्यानं सामान्यतः विवेकी असणं पण आवश्यक आहे. आता विवेकाचा आणखी खोलातील अर्थ पाहूया. परमार्थाची सुरुवात एकदम तर झाली नाही. आपण कुठेतरी श्रवणाला गेलो, कुणाकडून तरी काहीतरी ऐकलं किंवा किमान वाचन तरी केलं, मग तिथून आपल्या परमार्थ प्रवासाला सुरुवात झाली. आपण पूर्वीच पाहिलं आहे की विश्वासी असणं हा शिष्याचा गुणधर्म असला पाहिजे. म्हणजे आता माऊली ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगतायत त्याच्यावरतीच विश्वास नसेल तर ज्ञानेश्वरी वाचण्याचा तितकासा काही उपयोग नाही. माऊली सांगतायत ते समजून घेण्यासाठी ज्ञानेश्वरीचा अभ्यास पाहिजे हे उघडच आहे. बरं, संत सद्गुरूंकडून आपण ज्ञानेश्वरी, दासबोध, भगवद्गीता, एकनाथी भागवत, गाथा वगैरे समजावून घेतोय. आता त्यावरती आपला विश्वासही बसतोय. आता आपण आपली परमार्थाची मार्गक्रमणा करायला लागलो. पण या सर्व ग्रंथांमध्ये मूलभूत तत्त्वज्ञान आत्मज्ञानाविषयक आहे. तुमची देहबुद्धी तुम्हाला बाजूला टाकायची आहे हेच सर्व संतांनी वेगवेगळ्या प्रकारांनी सांगितलं आहे. आता ही गोष्ट आपल्याला कळली, पटली, पण ती पटूनही आपण जर ती अंमलात आणत नसू, आपल्या आचरणात आणत नसू, त्या दिशेनं काही प्रयत्नही करत नसू, तर आपण अविवेकीच नव्हे का? म्हणजे एखादी गोष्ट पटल्यानंतर करणं हे विवेकामध्ये येतं. जसं दोन्ही ठिकाणी सारखीच भाजी मिळत असताना कमी दराची उचलणं हे विवेकात येतं. कारण कमी दरानं भाजी घेणं हे प्रापंचिक फायद्याचं आहे, आर्थिकदृष्ट्या फायद्याचं आहे हे पटलेलं आहे आपल्याला. म्हणून म्हणजे आपल्याला देहबुद्धीचं मिथ्यत्व, प्रपंच, संसार याचं अनित्यत्व पटलेलं आहे. आणि असं असूनही आपण जर त्या दृष्टीनं काही मनन करत नसू, शाश्वत अशा भगवंताकडे जाण्याचे प्रयत्न करत नसू, तर आपण अविवेकीच नाही का? श्री महाराजसुद्धा एके ठिकाणी म्हणतात पहा, चूक होणं काही गैर नाही. चूक झाली, कळलं, आता ती चूक पुन्हा करू नये म्हणजे झालं. पण समजून उमजून चूक करणं हा अपराध आहे. आपल्याला परमार्थ कळत आहे, श्रवणातून आपल्याला त्याचे अर्थ समजत आहेत, उलगडत आहेत. कबूल आहे आपली पायरी निराळी असेल, एकदम सिद्धावस्थेत आपण नाही,
विकारांमध्ये, वासनांमध्ये आपण आहोत, पण निदान आपण त्यामध्ये आहोत हे तरी आपल्याला निरूपण श्रवणातून कळतंय. आपल्याला हे समजतंय की खऱ्या सुखाचा साठा, समाधानाचा साठा, आनंदाचा साठा आपल्या आतच आहे. मग आता त्या दृष्टीनं आपण प्रयत्न नकोत का करायला? चांगली गोष्ट कळल्यानंतर ती न करणं हा अपराध आहे असं श्री महाराजही म्हणतात. तर तेवढा न करावा. या दृष्टीनंही शिष्यानं अविवेकी असू नये. शास्त्रामध्ये जे साधन चतुष्टय सांगितलं आहे त्यामध्ये पहिल्यांदा विवेक सांगितला गेला आहे. हा खरं म्हणजे आत्मानात्मविवेक आहे. सद्गुरू आपल्याला सांगतात की तू आत्मस्वरूप आहेस, तू अनित्य असा नाही आहेस. तू ज्या देहामध्ये सापडून अनुभव घेत आहेस त्यातून तुला कायम अनित्यतेचा अनुभव येतोय, अनित्यतेची प्रचिती येते. आपल्याला पहा, जे सुख होतं ना ते कधीतरी दुःख झालेलं असतं म्हणून होतं, आणि दुःख होतं कारण कधीतरी सुख झालेलं असतं म्हणून होतं. असं पहा, गार वारं केव्हा सुखाचं आहे? जेव्हा उकाड्याला आपण अनुभवलेला आहे तेव्हा. आणि गरमपणा केव्हा सुखाचा आहे? जेव्हा थंडीला आपण अनुभवला आहे तेव्हा. आताच पहा, थंडीचे दिवस आहेत तर कोवळं ऊन आपल्याला हवंसं वाटतं, उबदार छान वाटतं, कारण थंडी अनुभवली आहे म्हणून. म्हणजे सुख आणि दुःख हे असं सापेक्ष आहे. आपण प्रत्येक वेळी सुखातच असतो असं नाही, दुःखातही असतो, आणि प्रत्येक वेळी दुःखातच असतो असं नाही, सुखातही असतो. ही जी दशा जीव उपभोगतो त्याच्या व्यतिरिक्तही अखंड आनंद नावाची एक अवस्था असते जी संतांनी अनुभव घेऊन आपल्याला सांगितली आहे. बरं, नरदेह हा एकच देह असा आहे ज्या देहामध्ये आपण या आनंदाला पोचू शकतो. मग जे आपण करू शकतो ते करणं हे साधं शहाणपण नाही का? जसं की शिक्षण कुत्रं कसं घेऊ शकेल? मनुष्यच घेऊ शकेल. संगीत गाढव शिकू शकणार नाही, मनुष्यच शिकू शकतो. म्हणजे मनुष्य जन्माला आल्यानंतर या गोष्टी आपण करतो. मग यापेक्षाही श्रेष्ठ जो परमार्थ आहे तो का करू नये, असा संतांचा प्रश्न आहे. म्हणजे आपला विवेक त्या दिशेनं वळवणं ही पहिली पायरी आहे. परमार्थ तर आपण संतांकडून समजून घेतोय, आता फक्त कमतरता आहे ती करण्याची. ती करण्यासाठी पाऊल उचलणं हा पहिला विवेक आपण करणं अपेक्षित आहे. जो नित्यानित्य विचार शास्त्रांनी सांगितला, सद्गुरूंनी अनुभूतीतून सांगितला, त्या विचारामध्ये आपली दृढता एकदम होऊ शकत नाही, कारण आपण विषयासक्त आहोत म्हणून. त्यामुळं आधी छोट्या छोट्या मार्गांनी आपली विषयांकडची आसक्ती भगवंताकडं आपण लावायला शिकलं पाहिजे. त्यासाठी नाम, चिंतन या गोष्टींना आपण धरलं पाहिजे. श्रवण आणि मग त्याचं मनन चिंतन या गोष्टीचा आधार घेतला पाहिजे. प्रत्येक क्षणी आपण अंतर्मुख होऊ शकणार नाही, पण 1-2 क्षणी तरी होऊ शकू ना. तेवढी पुरे आहे सुरुवात म्हणून. नंतर त्या 1-2 क्षणांचे 4-6 क्षण होतील आणि अशा तऱ्हेनं नंतर पूर्ण दिवस आपण अंतर्मुख होऊ शकू. टप्प्याटप्प्यानं, पायरी पायरीनं करण्याचा हा प्रवास आहे. पण मी प्रवासच करणार नाही. तत्त्वज्ञान, समर्थांचा किंवा आपल्या सद्गुरूंचा उपदेश एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून देणार असा व्यक्ती अविवेकीच राहील. विवेकाकडे तो पाऊल टाकणार नाही. आपण आत्मस्वरूप आहोत ही वस्तुस्थिती आहे. आपण देह नाही आहोत ही वस्तुस्थिती आहे. पण याचा अनुभव आपल्याला येत असूनही तिकडे आपली डोळेझाक होत असते. आपण झोपलो तरी आपण आहोत ही जाणीव आपल्याला असते. आपण बेशुद्ध असलो तरी ती जाणीव असते. आपण जागे असल्यानंतर तर ती असतेच असते. प्रत्येक अवस्थांमध्ये आपल्या असरणेपणाची जाणीव स्थिरतेनं आहे. हे जर आहे तर आपण देह म्हणता येत नाही. पण हे तर्कानं कळून चालत नाही, अनुभवानं प्रचितीला यायला लागतं. त्यासाठी सद्गुरू वाक्यावरती पूर्ण विश्वास ठेवून साधना करावी लागते. सद्गुरूंनी जे सांगितलं की तू आत्मा आहेस, हे वृत्तीवरती आरूढ होण्यासाठी मी आत्मस्वरूप आहे या चिंतनामध्ये रमावं लागतं. हे रमणं आपल्याला जड जातं, कारण आपण विषयांच्या ठिकाणी इंद्रियांच्या मार्फत आसक्त झालेलो असतो.
म्हणजे आपली इंद्रिये विषयांचा ऐकतात, आपली इंद्रिये भगवंताचा ऐकत नाहीत. आहेत ती भगवंताची म्हणजेच आत्म्याची, पण ऐकत आहेत इंद्रियांची. म्हणजे मालक बसला आहे निष्क्रियपणे, इंद्रिये मात्र विषयांच्या स्वाधीन झाली आहेत. प्रपंचामध्ये असं आपल्याला चालत नाही. घरी जर मोलकरीण येत असेल तर तिनं आपलं ऐकावं इतकी माफक अपेक्षा आपली असते. तिनं ऐकलंच नाही तर आपण तिला कामावरती ठेवणार नाही. तसं आपण आपल्या जीवनात मात्र करत नाही. आत्मा काय सांगतो? आत्मा काहीच सांगत नाही. आत्मा स्वसंवेद्य आहे, अजन्म आहे, निर्गुण निराकार आहे. आपलं ते स्वरूप असल्यामुळं सद्गुरू आपल्याला त्या बाजूचा मार्ग सांगतात. त्यामुळे परमार्थात खरा उपदेश करणारे सद्गुरू आहेत. तर त्यांचा ऐकून त्याप्रमाणे आपण इंद्रिये वागवली पाहिजेत. असं न करता आपण आपल्या मनाचं आणि वासनेचं ऐकतो आणि त्या बाजूला आपली इंद्रिय सोडून देतो. आपल्या सद्गुरूंचं म्हणणं आपल्याला कळलेलं असतं. नुसतं कळलेलंच नाही, पटलेलंही असतं. पण जेव्हा भोगाची वेळ येते तेव्हा आपण ते जाणून बुजून बाजूला ठेवून भोगांमध्ये आसक्त होतो. हा अविवेकीपणाच नाही का? म्हणजे आपल्याजवळ सर्व साधने दिली आहेत तरीही ती आपण वापरत नाही. योग्य बुद्धी दिली आहे, योग्य तर्क दिलेला आहे. निरूपण समजून घ्यायला सुद्धा बुद्धी लागते आणि निर्णय घ्यायला की मी आता भोग भोगेन इथेही बुद्धी लागते आणि मी भोग भोगणार नाही, श्री महाराजांना आवडतं तेच करेन याचा निर्णय घ्यायलाही बुद्धी लागते. कोणती बुद्धी वापरायची हा विवेक आपण करत नाही. समर्थ म्हणतायत तो विवेक करणारा शिष्य असला पाहिजे, तर सद्गुरूंचा खरा विवेकाचा उपदेश हळूहळू आतमध्ये झिरपेल. असं पहा, आपण एखादं रोपटं लावतो कुंडीमध्ये. एकदम 4 बादल्या पाणी जर कुंडीत ओतलं तर मातीही वाहून जाईल, रोपटंही वाहून जाईल. थेंब थेंब हळूहळू त्याला पाणी घातलं की ते रोप रुजतं आणि मग मोठं होतं. मोठं झाल्यानंतर 1-2 दिवस त्याला पाणी घातलं नाही तरी चालू शकतं. 3-4 दिवसांनी घातलं तरी चालतं. एखाद्या वेळी जास्त पाणी पडलं तरी चालतं, कारण आता झाड मोठं झालं. आणखी झाड मोठं झाल्यानंतर त्याला हत्तीही बांधला जातो असं रामकृष्ण म्हणतात. पण रोपटं असताना ते सांभाळून ठेवावं लागतं. तशी आपली स्थिती आहे. आपण मोठे झाड झालेलो नाही. सद्गुरूंनी दिलेल्या बोधामध्ये एकदम घट्टपणे आपण कसं उभं राहणार? म्हणून हळूहळू त्याचा अभ्यास करावा आणि त्यासाठी विवेकाचा वापर करावा. म्हणजे पहा, हे छोटे छोटे सुद्धा विवेक विचार आहेत. जसं भाजी कुठली खरेदी करावी हा योग्य विवेक करावा लागतो, तशाच पद्धतीनं छोट्या छोट्या विवेकांनी साधकानं आपलं जीवन भरून टाकावं लागतं. आत्ता काय वेळ आहे? जे मी करत आहे ते खरंच गरजेचं आहे का त्यानं माझं आत्मचिंतन बिघडणार आहे? आत्ता मी अमुक गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा शांतपणे नामाला बसतो. हा अगदी छोटा विवेक आहे, पण असा विवेक करत करतच मनुष्य मोठा होतो. जसं एकेका सेकंदाचा मिळून मिनिट होतो आणि एकेका मिनिटाचा मिळून तास आणि तासांचे मिळून दिवस होतो, तशाच पद्धतीनं छोटे छोटे विवेक करत करत साधनेमध्ये साधक मुरत गेला की जो मुख्य विवेक विचार आहे, आत्मानात्म विचार किंवा सारासार वस्तू विचार, तो आपल्या बुद्धीवरती आरूढ होतो. मग देहबुद्धी ती न राहता आत्मबुद्धी बनते. इथपर्यंत विवेकाची सुरुवात आणि हा प्रवास आहे. समर्थांची अपेक्षा आहे की साधकानं अशा पद्धतीनं विवेकी असावं. यासाठी ते दुसऱ्या मार्गानं सांगतात, शिष्य नसावा अविवेकी. हा जो छोटा छोटा विवेकाचा अभ्यास आहे ना, या बाबतीत माऊलींनी उत्तम मार्गदर्शन केलं आहे. माऊली म्हणतात, सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक करी राबणी, साचची करचरणी होती डोळे. म्हणजे आपल्या इंद्रियांच्या मागे विवेकाची चाळण पाहिजे. विवेकाच्या प्रकाशामध्ये इंद्रियांनी काम केलं पाहिजे. डोळे काय बघत आहेत, कान काय ऐकत आहेत, आपली पावले कुठल्या दिशेनं जात आहेत, कुठल्या गोष्टींना आपण स्पर्श करतो आहे. मनसुद्धा इंद्रियच आहे, तर त्याचा विचार काय सुरू आहे आत्ता? इथे विवेकाची चाळण पाहिजे. अशी जर चाळण ठेवली
तर आपोआप वर्तन विवेक पूर्ण होतं आणि मग साधकाचा विवेकाचा अभ्यास वाढत जातो. मगाशी आपण जे पाहिलं की आपण जे करतोय आत्ता हे न करता साधनेला बसूया का, हा साधकाचा विचार केव्हा होईल? जेव्हा मनाच्या तिथे विवेकाची चाळण असेल. अशा पद्धतीनं प्रत्येक कर्मामध्ये विवेक आपल्याजवळ आपल्याला बाळगता येतो. असं जर जीवन जगलं तर आपण सद्गुरूंनी सांगितलेला विवेक विचार बुद्धीमध्ये पूर्णपणे ग्रहण करू शकतो, अन्यथा नाही. काही क्षणांसाठी सद्गुरूंचं होऊन जायचं, अगदी सद्गुरूंच्या आठवणीनं डोळ्यांमधून पाणी येतंय, पण विषयभोगांची वेळ आल्यानंतर सद्गुरू कोण काही लक्षात नाही. त्यावेळी विषयभोग हा देव. अशा व्यक्तीला परमार्थ साधू शकत नाही. वेळ आल्यानंतर विषयभोगांना समर्पित होणं आणि नंतर वेळ असताना निवांत असताना बाकी काही अवधान नसताना भगवंताचा होऊन जाणं हा अविवेकीपणाच आहे. तर शिष्यानं असं नसावं. सतत विवेकाचा अभ्यास करावा आणि त्या अभ्यासानं वर्तन करावं, ही समर्थांची अपेक्षा आहे. समर्थ म्हणतात, मग शिष्य नसावा गर्भसुखी. गर्भसुखीचा सरळ सरळ अर्थ आहे गर्भश्रीमंत शिष्याना असू नये. पण साधनेच्या दृष्टीनं आपण त्याचा अर्थ पाहूया. त्यानं गर्भसुखी असू नये म्हणजे त्यानं ऐत खाऊ असू नये, ऐदीमध्ये राहणारा तो असू नये. कष्ट करणारा, स्वतःच्या श्रमानं कमावणारा शिष्य असावा. स्वतःच्या परिश्रमानं जगणारा असावा. कुणाकडे भीक मागून कुणाचं मिंध होऊन जगणारा तो असू नये. आणखी त्याचा खोलातील अर्थ म्हणजे गर्भ आपल्याला जो प्राप्त होतो तो वासनेमुळं प्राप्त होतो. त्यामुळं वासनेमध्ये लोळणारा तो असू नये, असं समर्थ म्हणत आहेत. आपण पहा, तहान लागल्यानंतर पाणी पितो, भूक लागल्यानंतर अन्न खातो. पण हे आपलं वागणं वर करणी सामान्य वाटेल. पण आपण जर आपल्या आत डोकावून पाहिलं तर आपण अन्नाचं चिंतन करतो. 4 पदार्थ पुरतात, प्रसंगी 1 पदार्थही पोट भरायला पुरतो. पण आपण अन्नाच्या चिंतनामध्ये राहून अनंत प्रकारच्या पदार्थांचं सेवन करत राहतो, अगदी आवश्यक नसलेलेही. याला अन्नाच्या वासनेमध्ये लोळण घेणं म्हणतात. शिष्यानं असं असू नये हे समर्थ सांगतायत. आपल्या गरजा काय आहेत हे शांतपणे विवेकानं ठरवावं. पहा, इथेही विवेक आवश्यक आहे. आणि त्या गरजा ठरल्यानंतर तिथे आपल्या समाधानाची रेषा आखावी. नाहीतर मग 1 घर घेतलं, 2 घरं घेतली, 4 घरं घेतली, 1 शेती घेतली, 4 गाड्या घेतल्या, 5 गाड्या घेतल्या, हे जीवनभर सुरूच राहील. मनुष्य समाधानी कधीही होणार नाही. त्यानं त्याच्या समाधानाची रेषा आखावी लागते आणि ती आपली सीमारेषा आहे हे ओळखून समाधानानं जगायला शिकावं लागतं. पण असं न करता प्रत्येक क्षणी उठणाऱ्या वासनांकडे जो पाहतो आणि त्यात वाहत जातो तो गर्भसुखीच म्हटला पाहिजे. शिष्यानं असं नसावं. तर्कदृष्ट्याही ते बरोबर आहे, कारण आपण प्रत्येक विषय वासनेमध्ये जर वाहवत गेलो तर विषय वासना इंद्रियांशिवाय भोगता येत नाही. मग आपली इंद्रियेही त्या दिशेनं जातात. बरं, इंद्रिये मनाशिवाय जाऊ शकत नाहीत, त्यामुळं मग मनही त्या दिशेनं गेलेलंच असतं. मग विचारही त्या दिशेनं जातात आणि मन आणि विचार त्या दिशेनं असतील तर चिंतन त्याच दिशेचं होतं. आपला वेळ मात्र वाया जातो. असं नाही आहे की अनंत काळासाठी आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. या नरदेहाला अंत आहे. मृत्यू नावाची एक सत्य गोष्ट आपली वाट पाहत आहे हे साधक विसरतो. ते न विसरता त्याच्या स्मरणामध्ये राहून हा क्षण जो आलेला आहे, हा श्वास जो आत्ता जात आहे, तो भगवत चिंतनामध्येच आत गेला पाहिजे, थोडा स्थिरावला पाहिजे. थोडं चिंतन होऊन म्हणजेच आत्मस्वरूपाचं चिंतन होऊन तो श्वास सुटला पाहिजे. इथंपर्यंत विवेक विचार आत मुरला गेला पाहिजे. तुलसीदास म्हणतात, श्वासो लेवे राम बिना सो जीवन धिक्कार, श्वास श्वास मो राम जप वही धारणाधार. किंवा कबीर म्हणतात, सीताराम कहोजी मनमो जब लग श्वास चला तनमो. म्हणजे एका बाजूला प्रत्येक श्वासाची किंमत ठेवण्याचा विवेक आहे आणि तो श्वास भगवंताच्या नामाकडे लावण्याची साधना आहे. अशा दोन्ही दृष्टींनी कबीरांनी हा उपदेश केलाय. आपण कोण आहोत, कशासाठी आलो आहोत, सद्गुरूंनी आपल्याला काय सांगितलं आहे या कशाचंही स्मरण नाही.
आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन नाही, केवळ कवायत म्हणून साधना सुरू आहे, अशा साधनेला अर्थ नाही. संतांची अपेक्षा आहे की त्या साधनेमध्ये विवेक विचार पाहिजे, वैराग्याचा आधार पाहिजे, तर ती खरी साधना. तर खरोखर आपण आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचू. म्हणूनच विवेकाचा व्यापक अर्थ महत्त्वाचा असला तरी छोटे छोटे विवेकाचे अभ्यासही तितकेच महत्त्वाचे आहेत. व्यापक असलेला आत्मानात्मविचार, छोटे छोटे अभ्यास जर आपण करत नसू तर एकदम ठसणार नाही. हे शिष्यानं ओळखून असलं पाहिजे आणि कायम विवेकामध्ये असलं पाहिजे. आता जो विवेकामध्ये राहील तो गर्भसुखी कदापि राहणार नाही. तो त्याचं जीवन सचोटीनं जगेलच. जीवनाची नरदेहाची मर्यादा ओळखून मृत्यूचं स्मरण ठेवून तत्परतेनं साधनेमध्ये राहील. एखादा गर्भश्रीमंत व्यक्ती जसं धन कमावण्याची चिंता करत नाही, तसं न राहता तो प्रत्येक क्षणी सावध राहून आत्मचिंतनाचा अभ्यास वाढवत राहील. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा, श्रीमंत बापाच्या मुलाला पैसा कमवायला कष्ट करावे लागत नाहीत, तसं तुम्ही माझे होऊन राहा, म्हणजे साधनेचे कष्ट पडणार नाहीत. पण श्री महाराज हे जे सांगतात ते आचरायला कठीण आहे, हे आचरण करायला लागल्यानंतर कळतं. श्री महाराजांचं होऊन राहणं वाटतं तितकी सोपी गोष्ट नाही. पदोपदी आपल्याला आपले विकार मागं ओढतात. वासना, विषयभोग आपल्याला मागे खेचतात, मोहात टाकतात. त्यामुळंच साधकाजवळ विवेक असला पाहिजे. त्यामुळंच त्यानं गर्भसुखी असू नये, हे समर्थ आपल्याला सांगतात. आपण महाराजांचे तेव्हाच होऊ जेव्हा आपण आपल्या वृत्ती, आपले विचार, आपले तर्क हे सगळं काही नामामध्ये मिसळून टाकू. नामामध्ये स्वतःला विसरू, तेव्हाच आपण श्री महाराजांचे होऊ. आणि मग तसं झाल्यानंतर इतर साधनेचे कष्ट तुम्हाला लागणार नाहीत, हे श्री महाराज आपल्याला सांगत आहेत. तर अशा पद्धतीनं जो वागतो तो शिष्य असतो. शिष्य लक्षणातील 33व्या ओवीचा पूर्वार्ध आपण आत्ता पाहिला. शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी. उत्तरार्धामध्ये समर्थ म्हणतात, शिष्य असावा संसार दुःखी संतप्त देही. ते असं का म्हणतायत हे समजून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी संसार दुःख समजून घ्यावं लागेल. आणि त्यालाच जोडून ते पुढं म्हणतात, जो संसार दुःखे दुखावला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थविषयी. हा सर्व भाग आपण यथावकाश पाहूया. आज इथेच निरूपण सेवेला विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.